मित्र हो, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले, त्यामुळं भाजप आणि महायुतीला नक्की धास्ती वाटू लागलेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्होट वाईब इंडियानं काही लक्षवेधी आकडे समोर आणलेले आहेत. बघा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तर बघा आता युतीची घोषणा केलेली आहे. तब्बल 20 वर्षानंतर हे दोघे भाऊ आता सोबत लढताना दिसतील. त्यामुळं मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळची रंगतदार होणार यामध्ये काही शंका उरलेली नाही. ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई याची आहे. त्यामुळं ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा जो काही आता हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे, या सामन्याकडं सगळ्यांचं लक्ष तर वेधलेलं आहे. या पार्श्वभूमीवर व्होट वाईबचे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी काही लक्षवेधी आकडे मांडलेले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अभ्यास करून तिवारी यांनी हे आकडे मांडलेले आहेत. 1.5 वर्षापूर्वी साधारण झालेल्या या लोकसभा निवडणुकीतल्या मुंबईतल्या 6 पैकी 4 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. त्या 2 जागा फक्त महायुतीला मिळालेल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबईत त्यांची ताकद तर दाखवून दिलेली होती. त्यांनी 4 जागा लढवून 3 जागा मिळवलेल्या होत्या. 4थी जागा अवघ्या 48 मतानं गमावली. तिथं एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीमधील काँग्रेसनं 1 जागा जिंकली. महायुतीमधल्या भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी फक्त 1 जागेवर समाधान मानावं लागलं होतं. व्होट वाईब इंडियाच्या अमिताभ तिवारी यांनी लोकसभेत कोणत्या पक्षाला विधानसभेच्या किती मतदारसंघामध्ये आघाडी होती याची आकडेवारी समोर ठेवून त्याच प्रकारे मतदान झालं तर काय होईल याचा अंदाज बांधलेला आहे. लोकसभेला महाविकास आघाडीनं विधानसभेच्या 36 पैकी 20 मतदारसंघामध्ये आघाडी घेतली होती. महायुती 16 मतदारसंघामध्ये पुढे होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील लोकसभेसारखा जर पॅटर्न राहिला तर मात्र ठाकरे शिवसेना आणि मनसेला 90 जागा मिळू शकतात आणि भाजप शिंदे गटाला 91 जागा मिळू शकतात, असं या तिवारी यांनी म्हटलंय. मुंबई महापालिकेमध्ये एकूण 227 प्रभाग आहेत. बहुमतासाठी 114 जागा मिळवणं गरजेचं आहे. महायुती आणि ठाकरे बंधूंना जर स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर काँग्रेस नक्की किंग मेकर ठरू शकतो. काँग्रेस लोकसभा निवडणुकीमध्ये 2024 सारखा मतदानाचा जर पॅटर्न राहिला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5, काँग्रेसला 31 जागा मिळू शकतात. 15 जागा अन्य पक्षांच्या खात्यामध्ये जाऊ शकतात. विशेष म्हणजे 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला फक्त 31 जागा मिळालेल्या होत्या. महायुतीत 3 पक्ष असून सुद्धा त्यांना फक्त 91 जागा आणि ठाकरे बंधूंना 90 जागा मिळतील अशी ही आकडेवारी आहे. बघा, असं जर काही घडलं तर निवडणुकीच्या आधीच महायुतीचा हा दारुण पराभव असल्याचं मानलं जाऊ लागलं आहे. आणि त्यातच जे काही सर्वे समोर आलेत ना, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं 44% मुंबईकरांचं म्हणणं आहे. त्याचाही मोठा धक्का भाजपला बसणार आहे. सध्या तरी निवडणुकीच्या आधीच महायुतीचा चेहरा काळवंडवून जाण्याची परिस्थिती आहे. पाहूया काय काय होतंय. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.